धन्य आजी दिन संत दर्शनाचा, 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 अनंत जन्मांचा क्षीण गेला, अनंत जन्मांचा क्षीण गेला, अनंत जन्मांचा क्षीण गेला, अनंत जन्माचा क्षीण गेला, मज वाटेचासी आलिंगन द्यावे, मज वाटेचासी आलिंगन द्यावे, मज वाटेचासी आलिंगन द्यावे, मज वाटेचासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, 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 मज वाटेचासी आलिंगन द्यावे, मज वाटेचासी आलिंगन द्यावे, मज वाटेचासी आलिंगन द्यावे, मज वाटेचासी आलिंगन द्यावे, त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, देखिल्या चरण वैष्णवांचे। आज के इस कार्यक्रम में जो हमारे सभी हरिभक्त परायण यहाँ विराजमान है, मैं निवेदन करूंगा पांडुरंग सराफ जी से कि आप कृपया मंच पर अपना स्थान ग्रहण करें। साथ ही सुनील भाई जो कि युवा नेता है, पूर्व सरपंच भी रहे, कृपया आप भी मंच पर अपना स्थान ग्रहण करें। साथ ही विलास चौधरी जी, साथ ही यादव महाराज जो कि उम्र ज्यादा है लेकिन उनके वाणी में सत्यता है, उनके विचारों में पवित्रता है, ऐसे महाराज हमेशा बोलते वट म्हणजे वट पूरी वट। मैं आदरणीय दादा से निवेदन करूंगा कि आप मंच पर अपना स्थान ग्रहण करें। साथ ही दुर्गादास महाराज, नितिन महाराज खिरडी, रामदास महाराज वाघोड़ में सभी, साथ ही हमारे बीच आदरणीय प्राध्यापिका वीणा चौधरी से भी निवेदन है कि आप भी मंच पे अपना स्थान ग्रहण करें। साथ ही लोनी से विनायक महाराज, कृष्णा पाटिल यावल से, पद्माकर महाराज वाघोड़, गणेश महाराज इटवा, रामदास महाराज, मैं जिनके नाम पर हूं कृपया मंच पर अपना स्थान ग्रहण करें। सभी निवेदन है कृपया मंच पर अपना स्थान ग्रहण करें, क्योंकि संत येती घरा तोची दिवाळी दसरा, और आज यह संत मिलन का कार्यक्रम है। बहुत बिरले लोग होते कि जन्मदिन पे इस प्रकार का कार्यक्रम करते। साथ ही हमारे सुभाष भाई पातोंडी से आप भी कृपया मंच पर अपना स्थान ग्रहण करें। साथ ही भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष आदरणीय अमोल जी जावड़े जी वो भी पधार रहे हैं। आइए हीरा भाऊ चौधरी, सुनील भाऊ, श्रीमान पीके नरवाड़े साहब, वासुदेव भाऊ, साथियों जिनको महाराज के प्रति लगाव है वो स्वयं चले आ रहे हैं, क्योंकि महाराज जो है हमेशा संत का मिलन का कार्यक्रम करते हैं और जोत से जोत जगाने का काम करते हैं। तो साथियों जीवन में पैसा तो बहुत है लोगों के पास, लोगों को नींद नहीं आ रही इतना पैसा लोगों के पास, लेकिन खर्चा करने के लिए कोई तैयार नहीं है। ऐसे बिरले लोग होते हैं कि जो खर्चा भी करते हैं और उनकी चर्चा भी होती है, और जीवन में जो करेगा खर्चा उसकी होगी चर्चा और उसको मिलेगा पर्चा। तो आदरणीय हमारे भाई साहब का जन्मदिन भी है,
जिन महानुभाव के नाम पुकारो कृपया वो मंच पे आ जाए। साहूकार गुरुजी हीरा भाऊ चौधरी से भी निवेदन है कि आप भी मंच पे अपना स्थान ग्रहण करें। आगे ये देखिएगा भुसावल से भी महाराज आए हैं, प्रहलाद महाराज। साथियों, ये प्रोग्राम करने का एक ही उद्देश्य है कि हमारी संस्कृति और हमारा धर्म टिकना चाहिए। आज अपन देख रहे हैं कि युवा जो साथी लोग की ओर जा रहे हैं, लेकिन संतोष महाराज एक युवा भी है, उनके मन में काम करने की जुनून है, जज्बा है, हिम्मत है, लेकिन सपोर्ट करना पड़ेगा। उनका एक ही उद्देश्य है कि मुझे ना वोट चाहिए ना आपका नोट चाहिए, केवल आपका सपोर्ट चाहिए। तो हमेशा वो भक्ति के धारा में बहते। कई लोगों की तीर्थ यात्रा कराई, कई लोगों को ज्ञान में लगाया, और जीवन में ज्ञान का बड़ा महत्व है। तुम्हें ज्ञान साठवा, तुम्हें ज्ञान वाढ़वा, ज्ञानाचं चक्र घेऊन कोठे वाटवा। यदि ज्ञान हो तो गली का आदमी दिल्ली जाता है, और जीवन में कर्म से आदमी आगे बढ़ता है। ना यंत्र चलता है ना तंत्र चलता है, केवल कर्म का यंत्र चलता है। तो कर्म ही पूजा है, और कर्म से आदमी आगे बढ़ता है। कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, और दिल तेरा साफ है तो घर में गंगा काशी है। तो साथियों, कर्म के प्रति हम आगे बढ़े, क्योंकि ना किसी गाड़ी के पीछे भागो ना किसी दाढ़ी के पीछे भागो, केवल कर्म के पीछे भागो, दुनिया आपके पीछे भागेगी। और जितने भी संत महात्मा हुए, इन्होंने अपने जन कल्याण के लिए काम किया, और जीवन में सुधार एक दिन में नहीं होता, लेकिन एक दिन अवश्य होता है। तो साथियों, यही है कि कड़ी से कड़ी जोड़ो तो जंजीर बनती है, और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बनती है। तो हम सभी लोग जो आए हैं, ये अपनी भी तकदीर बनाए और जन कल्याण की भी तकदीर बना रहे। तो साथियों, मैं ज्यादा न बोलते हुए बस इतना ही कहूंगा मैं कि संत येती घरा तोची दिवाली दसरा। जब संत आते हैं तो सोना सोना होता है, और जब संत चले जाते हैं तो सुना सुना होता है। तो जीवन में संत का और संत का बड़ा महत्व है। तो साथियों, जीवन में संत की पूजा करना और संत का उनके ऊपर पद चिन्ह पे चलना हम सबका दायित्व है। और आज इतने बड़े बड़े संत महात्मा बैठे यहाँ पे, इन्होंने त्याग किया, तपस्या किया, बलिदान किया, और स्वयं अपना पेट्रोल भी स्वयं का खर्चा करते, किसी से अपेक्षा नहीं करते, क्योंकि उनको मालूम है कि जीवन में मानव का जीवन मिलना बहुत दुर्लभ है, और हमको इंसान का जन्म मिला है तो हमें कुछ भी अच्छा काम करना पड़ेगा। जीवन में ये है कि जो अच्छा काम करता है उसको ताली मिलती है, और जो गलत काम करता है उसको गाली मिलती है। तो किसी ने ठीक ही कहा है कि जोते से जो जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, और भला हो जिसमें देश का वो काम किए चलो। तो साथियों, अभी हम कार्यक्रम प्रारंभ करेंगे, और भाई साहब ने बहुत अच्छा यहाँ पे कार्यक्रम रखा है, क्योंकि जीवन में खाओ पियो अंग लगे, अच्छा कर्म करो तो पुण्य लगे, और न करो तो जंग लगे। तो यहाँ पे भाई साहब ने भोजन की व्यवस्था की है, क्योंकि क्या होता है कि बहुत दूर से भाई लोग आ रहे हैं। तो अब बर्थडे जो अनेक प्रकार के मनाते हैं, कोई केक काटता है, कोई ऑल नाइट सब करता है, कहना मतलब। पर ये संत जो होते हैं ना, वो समाज के लिए प्रेरणा का काम करते हैं, और इसीलिए इन्होंने इतना अच्छा बड़ा कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया गया। और यहाँ पे जो आए हैं ना, जो घर पे बैठे हैं वो लाजवाब थे, और जहाँ पे जो आए वो किसी से कम नहीं है। एक एक संत, एक एक आदमी, एक एक गांव के 100 के बराबर है। तो इनकी जो चर्चा है और इन्होंने जो काम किया है, तो हमें उन लोगों को बताना पड़ेगा, क्योंकि जीवन में क्या होता है कि अच्छे काम करता है तो उसके जीवन में भी अच्छाई आती है, और जो ईमानदारी से काम करता है उसके चेहरे पे चमक होती है, और जो बेईमानी से काम करता है उसके शरीर में चमक निकलती है। तो हमारे महाराज जो है संतोष भाई हमेशा खुश रहते, हमेशा वो बोलते हंसो और हंसाओ, किसी के दगाबाजी मत करो, इसलिए उनके चेहरे पे हमेशा चमक रहती है, और हमेशा एक अच्छा काम करते हैं। तो मैं अगली कड़ी में मैं सभी से निवेदन करूंगा कि आप आगे आ जाए, क्योंकि फोटो में अच्छा आना चाहिए, क्योंकि जीवन में आजकल क्या चित्र, मित्र और चरित्र का बड़ा महत्व है। सब दूर दिखना चाहिए ना भाई। तो मैं निवेदन करूंगा, चेयर लेके आ जाए, आगे जा जाओ, क्योंकि हमारे यहाँ पत्रकार भी आ गए, कथाकार भी आ गए, और चित्रकार भी आ गए, पत्रकार भी आ गए। तो थोड़ा सा निवेदन है कि थोड़ा आगे आ जाए। कैलाश महाराज भाजपुर से, दीपक महाराज, साथ ही आज हमारे बीच मुख्य रूप से आज के कार्यक्रम की अध्यक्षता करने के लिए परम आदरणीय सुनील लेवे जी प्राध्यापक है। मैं निवेदन करूंगा कि आप कार्यक्रम की अध्यक्षता के लिए अपना स्थान ग्रहण करें, और आज हम आज के कार्यक्रम का हम प्रारंभ करते हैं। मैं अनुमोदन के लिए निवेदन करूंगा कि आप आए कार्यक्रम अध्यक्षता का अनुमोदन करें। मनोज भाऊंनी जी अध्यक्षस्थानाचं त्यांना दिलं, त्यांनी ते स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो। साथ ही आज जो कार्यक्रम के जो मुख्य सूत्रधार है, जिनकी वजह से कार्यक्रम हो रहा है, मैं इसे निवेदन करूंगा आदरणीय हमारे महाराज सुनील भाई, साथ ही संतोष महाराज, कि आप आए और सर्वप्रथम
तुकाराम महाराज के चित्र पर और माऊली के चित्र पर दीप प्रज्वलित कर आज के कार्यक्रम को अपन प्रारंभ करें। सभी अतिथियों से निवेदन है कृपया सामने आ जाए। देखिला चरण सभी अतिथियों से निवेदन है कृपया सामने आ जाए। पीजी पाटिल साहब मोरगांव, कृपया आप भी मंच पे आने की कृपा करें। मज वाटे तासी आलिंगन जावे, मज वाटे तासी आलिंगन जावे, दीप प्रज्वलित कर पूजा करके तासी आलिंगन जावे, मज वाटे तासी आलिंगन जावे, एका जनार्दनी घडू त्यांचा संग, एका जनार्दनी घडू त्यांचा संग, आ, आ, मैं निवेदन करूंगा दीप प्रज्वलित करें। आहे ना माझी शुभम करोति कल्याणं आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धि नमस्तुते विनाशाय दीप ज्योति नमस्तुते करचरण कर्तं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयन जंवा मानसं वा पराधम विहितम वीतम वा सर्वमेत समस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याधरुणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। एका जनार्दनी भावराव महाराज पाटिल सर से भी निवेदन है कि आप भी आए। दीपक महाराज माझ्या चित्ता नभावा वियोग, माझ्या चित्ता नभावा वियोग, माझ्या चित्ता नभावा वियोग, माझ्या चित्ता मज वाटे तासी आलिंगन जावे, मज वाटे तासे आलिंगन जावे, मज वाटे तासे आलिंगन जावे, मज वाटे तासे आलिंगन जावे, कदाण सुडावे चरण ताचे, कदाण सोडावे 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 चरण ताचे, मज वाटे तासी आलिंगन जावे, मज वाटे तासे आलिंगन जावे, डॉक्टर पीजी पाटिल साहब से भी निवेदन है कि कृपया मंच पर अपना स्थान ग्रहण करें। जावे, मज वाटे तासे आलिंगन जावे। साथियों, फूल है, चंदन है, गीतों का बंधन है और आज के कार्यक्रम में पधारे सभी संतों का, महात्माओं का अभिनंदन है, स्वागत है, वंदन है। मैं सर्वप्रथम आज के कार्यक्रम की अध्यक्षता कर रहे आदरणीय प्राध्यापक महोदय सुनील निवेश सर के स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा विनोद भाई महाजन आप आए और इनका स्वागत करें। डॉक्टर सुनील चौधरी से निवेदन है कि आप आए। परवीन जरा वहां से ले आ। साथ ही यादव महाराज जो कि पूरे समर्पण से कीर्तन करते हैं और जन जागरूकता कार्यक्रम करते हैं, मैं आदरणीय PR चौधरी से निवेदन करूंगा कि आप आए और यादव महाराज जी का स्वागत करें। साथ ही अनंत पाटिल भी तैयार रहे, दिलीप महाराज भी तैयार रहे। ये कोई सेवा के लिए आ जाए, कोई भाई बंधु। दीपक महाराज आ जाए इधर।
जोरदार ताली से स्वागत करें, क्योंकि भगवान ने हमें दो हाथ दिए भोजन करने के लिए और किसी के सम्मान में ताली बजाने के लिए। तो मैं निवेदन करूंगा कि सभी से थोड़ा, क्योंकि समय अवसर सबको मिलता है, सास भी कभी बहू बनती है, बहू भी कभी सास बनती है, और अपने भी कभी मौका मिलेगा तो ताली बजाएंगे तो अच्छा लगेगा। साथ ही हम आदरणीय सुभाष महाराज के स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा, दिलीप महाराज आप आए और सुभाष महाराज जी का स्वागत करें पाटोंडी। साथ ही कृष्णा पाटिल के स्वागत के लिए मैं परवीन भाई से निवेदन करूंगा, परवीन महाजन लोनी से, क्या आप आए स्वागत करें। कृष्णा पाटिल स्टेज पे आ जाओ। ले परवीन। साथ ही हमारे सुनील भाई जो कि काफी युवा नेता है और हमेशा गांव के प्रति समर्पण की भावना रखते हैं, जन जन के नेता सुनील भाई, स्वागत के लिए निवेदन करूंगा नरेंद्र श्रावण महाजन आप आए और सुनील भाई का स्वागत करें। साथ ही हमारे माड़ी समाज के अध्यक्ष महोदय, आपके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा कि नरेंद्र भाई आप आए और भाई साहब का स्वागत करें। या भाऊ नरेंद्र भाई से निवेदन करूंगा कि हमारे माड़ी समाज के अध्यक्ष महोदय का स्वागत करें, नरेंद्र श्रावण महाजन। आपका करेंगे ना नरेंद्र भाई? ना पद बड़ा होता है ना कद बड़ा होता है, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा होता है। तो साथियों, साथ ही नितिन महाराज खेड़ी, आपके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा यशवंत कड़ू आप आए और उनका स्वागत करें। यशवंत कड़ू महाजन। साथ ही हमारे बीच हमारे आदरणीय श्राप साहब भी आए हैं यहाँ फैजपुर से। मैं आपके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा जयंत भाऊ माड़ी आप आए और श्राप साहब का स्वागत करें। साथ ही मैं प्रकाश महाराज से भी निवेदन करूंगा कि आप आए और विनायक महाराज जी का स्वागत करें, लोनी से जो आए हैं। अमोल महाराज से भी निवेदन कृपया मंच पे अपना स्थान ग्रहण करें। साथ ही पद्माकर महाराज, इनके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा सुधाकर विठल महाजन आप आए और इनका स्वागत करें। प्रहलाद महाराज, जगदीश महाजन पातोंडा से आप आए। प्राध्यापक वीना चौधरी, आपके स्वागत के लिए मैं अशोक महाजन रायगढ़ से निवेदन करूंगा कि आप आए और वीना चौधरी का स्वागत करें। या ताई भावरा महाराज पाटिल, आपके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा अनंत पाटिल आप आए और महाराज जी का स्वागत करें।
कैलाश महाराज वाघोड़, रामदास महाराज वाघोड़, रवींद्र पाटील वाघोदा, आरबी पाटिल, कैलाश महाराज जी का स्वागत करेंगे। कैलाश महाराज बहादुरपुर से, साथ ही गणेश महाराज हमारे इटवा से पधारे, उनका भी स्वागत करने के लिए मैं सुधाकर विठल महाजन से निवेदन करूंगा कि आप उनका स्वागत करेंगे। दुर्गादास महाराज खिरडी से, दुर्गादास महाराज, यावल से ठान सिंह पाटिल करेंगे। ज्ञान कारण नारायण महाराज से निवेदन करूंगा हमारे लोनी से कि आप कैलाश महाराज जी का स्वागत करें। साथ ही श्री गणेश, क्योंकि आज आपने देखा कि गणेश उत्सव बड़े धूमधाम से मनाया और गणेश महाराज ने लोनी में भी काफी अच्छी संगीत की धारा भाई, और जो हमेशा बिल्कुल रिद्धि सिद्धि के दाता गणेश जी की पूजा भी करते हैं और वो स्वयं भी श्री गणेश है। तो मैं आपके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा कि हीरा भाऊ चौधरी आप आए और उनका स्वागत करें। पांडुरंग महाजन, या पांडुरंग, साथ ही हमारे बीच लोनी से पांडुरंग दाजी जी से आपसे भी निवेदन है कि आप आए। दीपक महाराज का स्वागत करेंगे। अशोक महाराज जी के स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा पांडुरंग भाई से, पांडुरंग दाजी आप आए, स्वागत करें। दीपक महाराज, अशोक महाराज, विलास चौधरी आपके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा पीआर चौधरी आप आए और स्वागत करें। अशोक महाराज, या इलाज हो। गोपाल पाटिल केरला, हीरालाल चौधरी का स्वागत करेंगे। गोपाल पाटिल केरला से, पीजे पाटिल जी का स्वागत शांताराम पाटिल वाघोड़ करेंगे। आदरणीय वासुदेव नरवड़े जी का स्वागत इच्छाराम पाटिल करेंगे। सुनील पाटिल, आदरणीय हमारे डॉक्टर साहब, क्योंकि जीवन में डॉक्टर का और मास्टर का बड़ा महत्व है। जब डॉक्टर को नाराज करो तो भगवान के पास पहुंचा देते, और मास्टर को यदि नाराज करो तो वो जमीन पे ला देते। तो डॉक्टर हमेशा जीवन में मानव कल्याण के लिए काम करते। जोरदार ताली से काम स्वागत करें। अमोल महाराज का स्वागत विश्वनाथ महाजन करेंगे। विश्वनाथ महाजन, या काका विश्वनाथ काका, या साथियों सभी का स्वागत होगा, और जो रहे होंगे उनके लिए हम ताली से स्वागत करेंगे। भूल चूक होती है, इंसान से गलती होती है, और जिनके लिए अपन आए हैं यहाँ पे, नंदू भाई अग्रवाल, इच्छाराम पाटिल स्वागत करेंगे।
साथियों, आप सभी जानते हैं कि जिनके लिए अपन यहाँ पे आए, आज आपल्या या कार्यक्रमाला खरं म्हणजे सूत्रसंचालन ज्यांनी केलं ते रंगत आली आहे ते मनोज भाऊ यांचं स्वागत ईश्वर भाऊ धनगर करते. इथं वाढणारा उपाशी राहतो शिकत. चला ईश्वर भाऊ. आणि ज्यांच्या कॅमेरामध्ये आपण सर्व काही होणार आहे नेहमी आठवणी करता सन्मान्य फोटोग्राफर भाऊ गणेश भाऊ, विनोद भाऊ, प्रमोद भाऊ आणि दुसरे आपले राजू भाऊ यांचं स्वागत गणेश महाजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कि ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो और भला हो जिसमें देश का वो काम किए चलो. और जितनी अच्छी आवाज आपके पास पहुंच रही है अपने कंठों पर या कानों के ऊपर, ऐसे हमारे साउंड मास्टर जो बिल्कुल मौन रह के काम करते हैं लोगों, लेकिन लोगों को शोर कराते हैं, तो मैं निवेदन करूंगा कि आप भी आए और हम आपका भी स्वागत करेंगे. श्री गोपाल कोहली यावल से आप आए. सभी का दिल से स्वागत, मन से स्वागत. साथियों, जिनके लिए अपन आज जो कार्यक्रम आयोजित किया गया है, साउंड वाले का हल्का लगा या सुबह दो. खानापुर अतुल महाजन करेंगे इनका स्वागत. ये रे भाऊ अतुल भाऊ राजा, ये इकडे चला या. धनु भाऊ, साथियों, आप सभी जानते हैं कि जिन्होंने इतना कार्यक्रम किया और एक सफलता के पीछे एक नारी का हाथ होता है. और संतोष महाराज जो कि बाहर ज्यादा जाते हैं, परिवार में समय कम देते हैं, लेकिन जीवन में क्या है कि जो कड़ी मेहनत करता है उसको सफलता जरूर मिलती है. और जिनके लिए अपने यहाँ पे जो कार्यक्रम आयोजित किया गया है उनका तो स्वागत रहेगा, अभी बाद में करेंगे, लेकिन दिल से और मन से हम ताली बजा के उनका हम स्वागत कर लेते हैं क्योंकि मुख्य अतिथि आना बाकी है. तो साथियों, मैं ज्यादा न बोलते हुए यही कहूंगा कि जीना है तो शान से जियो, बुद्धि जल में क्या रखा है, बनना है तो समंदर भरो, नाली गटर में क्या रखा है, और काम करना है तो ईमानदारी से करो, भ्रष्टाचारी में क्या रखा है, और करना है तो संत मिला करो, 31 में और बर्थडे में क्या रखा है. तो ऐसा आदरणीय महाराज जी का हम स्वागत करते हैं. तो मैं उद्बोधन की श्रृंखला में मैं सर्वप्रथम हमारे बीच हीरा भाऊ चौधरी, जो कि नाम ही हीरा है, जो काम भी हीरे जैसे करते हैं और हमेशा चमकते हैं, ऐसे आदरणीय चौधरी साहब से निवेदन करूंगा कि आप आए और अपने वाणी से अपने कार्यक्रम को संबोधित करें. आदरणीय हीरा भाऊ. सियावर रामचंद्र भगवान की. सद्गुरु कुंवर स्वामी सीताराम मुंजोबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे श्री क्षेत्र वाघोळ गाव आणि आजच्या सत्कार मूर्ती हरिभक्त पारायण विश्व वारकरी संप्रदायाचे प्रदेश अध्यक्ष सद्गुरु हरिभक्त पारायण संतोष महाराज यांचा आज वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व काही संत महंत त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच आमचे सद्गुरू यादव महाराज, आमचे सद्गुरू द्वारकादास महाराज, दीपक महाराज, प्रल्हाद महाराज, भावराज महाराज, आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ तथा फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष, मार्केट कमिटीचे माजी सभापती माननीय पांडुरंग दगडू सराफ आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले जे अध्यक्ष आहेत ते आमचे मित्र माननीय प्राध्यापक सुनील भाऊ नेवे या ठिकाणी उपस्थित, या नगरीचे कर्तव्यदक्ष नागरिक तथा आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे लोकसभा संयोजक माननीय सुनील भाऊ, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे रावेर लोकसभेचे प्रमुख आदरणीय विलास भाऊ, आमचे मित्र एक या विभागाचे एक चांगलं काम करणारे, ते पक्षाचं काम करतात, पत्रकार सुद्धा आहे, वासुभाऊ नरवाडे। आता बरेच सर्व महाराज मंडळी देऊन नाव पाठ नाही आहे, पण सर्व संतगण आणि माझ्या समोर उपस्थित या पंचक्रोशीतून आलेले निरूळ, पाटला, वाघोळ या सर्व गावाच्या गणमान्य व्यक्ती, बंधू भगिनींनो आणि सत्कार मूर्ती माननीय संतोष महाराज यांनी आज माझा अगोदर पहिला नंबर लावून टाकला। आणि खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाची जी शोभा वाढवत आहे, तुम्ही त्यांचे शब्द ऐकले असतील, काय काव्य रचना आहे, एकदम सूत्रसंचालन करणारे मनोज भाऊ आपल्या शेजारच्या लोणी गावाचे आहे, छायाचित्रकार, साऊंड सिस्टीम या सर्वांचं या कार्यक्रमाच्या संयोगाच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतो। अजून कार्यक्रमाला बरेच गणमान्य व्यक्ती येणारी बाकी आहे, संत मंडळी येणारी बाकी आहे, गावातील मंडळी शेतात गेली आहे, पावसाचा वरतून जोर चालू आहे आणि ते बघून आम्ही महाराजांना सांगितलं, महाराज तुमचा कार्यक्रम लय लांब लचक आहे पत्रिकेप्रमाणे। एक एक महाराज जरी या ठिकाणी बोलायला बसले तर संध्याकाळपर्यंत त्यांच्या आशीर्वाद संपणार नाही, कारण आम्ही सुद्धा या महाराजांचं नेहमी प्रवचन कीर्तन ऐकतो, आम्ही जोडून आहे। आणि मग बाबांना म्हटलं कुठेतरी सुरुवात करा। खरं म्हणजे मी त्या संतांचं प्रवचन मार्गदर्शन ऐकायला आलो होतो। आमची सर्व गुरुवर मंडळी येते आहे आणि मी बोलणार त्यांचा शिष्य आहे, म्हणून माझी फजिती आहे बोलायची। कारण ज्यावेळी आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असतात समोर, तरी बोलण्याची बोबडी वाढल्याशिवाय राहत नाही। आणि दुसरं बाबाजी, सर्व संत मंडळी, आमचं राजकीय तेच असं आहे, काही बी बोला, कसंही बोला, रेटून बोला, चौका मारा, छक्का मारा, तसा ठोकून द्या बॉल, हे आध्यात्मिक व्यासपीठ आहे। नाही सर, तुम्ही जपून बोलावं लागतं। इथं आमच्या भावराज साहेब प्राध्यापक आहेत तिथे बसलेले। मी संतोष महाराजांना खरं धन्यवाद देईल। मी बरेच वाढदिवस पाहिले, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे। मला मी विचारलं ना, बाबा चिठ्ठी वगैरे काही आहे का? नाही अरे चिठ्ठी वगैरे काही, आम्ही छापले जे पॉम्पलेट आहेत तेच आपली चिठ्ठी, तेच आपलं निमंत्रक आहे। मी ते पॉम्पलेट बघितलं, खरं म्हणजे आमच्या सद्गुरू संतोष महाराजांच्या अर्धांगिनी आमच्या वहिनी ह्या सुद्धा उपस्थित आहे, मुलगी उपस्थित आहे। आणि नाव घ्यायचं कारण असं आहे की 21 दिवस आम्ही त्यांच्या हातचं केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वार, ऋषिकेश त्यांच्या हातचं जेवण आम्ही केलं आहे। आणि म्हणून त्या माता समोर नाव घ्यायचं चालणार नाही, त्या सुद्धा उपस्थित आहेत। मी त्या पत्रिका वाचली आणि बघितलं, म्हणजे जसे आम्ही राजकारणी मंडळी संघटना जोडण्याकरता गाव तिथे शाखा, त्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय गाव तिथे आध्यात्मिक शाखा सुरू झाली पाहिजे, गाव तिथे वारकरी संप्रदाय झाला पाहिजे, गाव तिथे मंदिर बांधलं गेलं पाहिजे, जुनं असलं तर दुरुस्त केलं पाहिजे, भजनी मंडळांच्या काही प्रशिक्षण शाळा झाल्या पाहिजे, गीता, भागवत, महाभारत याचं प्रसारण झालं पाहिजे। काय खरं म्हणजे एक मार्मिक विषय नव्हे सर।
कारण मी बऱ्याच राजकारणाला नेहमी सांगत असतो, बाबा राजकारण जरूर करा, पण राजकारणाला अध्यात्माची जोड नेहमी ठेवा. कारण अध्यात्मामध्ये न्याय नीती धर्मशील सगळं सांगितलंय. म्हणून राजकारण करताना नितीन महाराज तुमचं नाव घेणं विसरलं वाटतं. म्हणून राजकारण करताना राजकारणाने नेहमी अध्यात्माचा साथ ठेवली पाहिजे. साथ ठेवली पाहिजे म्हणजे काय? अरे त्याचं श्रवण केलं पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. गीता असेल, भागवत असेल, अखंड हरनाम सप्ताह आपण त्याचं ऐकायला गेलो पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणजे अध्यात्माचं आचरण केलं पाहिजे. त्याच्यातून जे संतांचे जे वाक्य आहे ते आपल्याला नेहमी श्रवण राहतात. आणि जे सांगितलंय ते आपल्याला आपल्या राजकारणाची वाट चुकू देत नाही, आपल्या हातात वाईट घडू देत नाही. बाबा तुम्ही संत मंडळी म्हणजे आम्हा भाविकांची, जसं आपल्या गावामध्ये डीपी ट्रान्सफर असतं, ट्रान्सफॉर्मर, ते ट्रान्सफॉर्मर का लावलं होतं? विजेचा कमी जास्त दाब झाला तर स्वस्त. बिना तुम्ही डायरेक्ट लाईनवर बल्ब लावा उडून जाईल, डायरेक्ट टीव्ही लावा उडून जाईल. कुठलाही तुम्ही इलेक्ट्रिकचं सामान वस्तू लावा डायरेक्ट उडून जाईल. पण डीपीहून आलेली जी लाईन असते ही लाईन कमी झाली कंट्रोल करते, जास्त झाली शोषून घेते. असं या अध्यात्मामध्ये परमेश्वरन भक्त यांच्यामधला दुवा कोणी असेल तर आमची संत मंडळी. हे डीपीचं काम करतं. डीपीचं हे नेहमी आपल्याला त्यांच्या विचारामधून चार्जिंग करतात. चार्जिंग एखादी बल आहे ना, ते डाऊन झालं लावलं तर चार्जिंग होतो, म्हणजे तो आणखी 6 तास चमकतो. तसं आपल्या हातून एक धर्म कार्य झालं पाहिजे, एक पुण्य कार्य झालं पाहिजे. आपल्या हातून या समाजाची सेवा झाली पाहिजे. आपल्या चांगले संस्कार घडले पाहिजे. आपल्या परिवार चांगले संस्कार झाले पाहिजे. याच्याकरता संतांचं नेहमी प्रबोधन आहे. म्हणून सर्वांच्या वतीने मी संतांना व्यासपीठाला वंदन करतो. संत आहे म्हणून दुनिया कोणी असं म्हणेल की आज संतांचा व्यासपीठ आहे म्हणून हिराबू संतांना काहीतरी, पण नाही. मी सुद्धा पंढरपूरची सपत्नीक 30-35 वाऱ्या करणार आहे. या ठिकाणी सद्गुरू शास्त्री दिगंबर महाराजचे दिंडीचे आज दुर्गादास महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना माहिती आहे आम्ही तिथे नेहमी पंढरपूरला असतो. आणि म्हणून सांगतो की संतांचं महत्व किती आहे. आपण या ठिकाणी आपल्याला वाटतंय कमी संख्या आली आहे, पण मी म्हणेल आजचा बाबा इतक्या उद्योगाचे दिवस आहे, तुम्हाला काय सांगायचं. मला बी भरपूर काम होतं, पण निव्वळ 21 दिवस संतोष महाराजांच्या आमच्यावर केलेलं प्रेम, त्यांनी आम्हाला त्या भागामध्ये 4 धाम यात्रा म्हणतात त्याला, त्यांनी आमची 4 धाम यात्रा इथली सुखरूप घडवली. आणि मी तर म्हणेल की त्यांनी आमची सेवा केली. आम्हाला वाईट वाटायचं म्हणजे आम्हाला अगोदर चांगलं गरम गरम चहा, गरम गरम भजे, आलू वडे, कचोरी, समोसे, नाश्ता द्यायचे, जेवण घडवायचे आणि नंतर मागून ते आणि त्या वहिनी सगळे जेवण करायचे. मी नेहमी बघायचो बाबा तुमच्या आमच्या सोबत बसा, नाही भाऊ तुम्ही बसा. जाण्याकरता खोल्या चांगल्या, झोपण्याकरता एक चांगली सर्व व्यवस्था, येण्या जाण्याच्या गाड्या चांगल्या, चांगला प्रवास आणि त्यातली त्यांना माहिती. आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगलं त्या ठिकाणी 4 धाम यात्रा घडली. आपण बघितलं नजीकच्या काळामध्ये दुर्दैवाने नेपाळला जात असताना आपल्या जिल्ह्यातील वरणगाव आणि तळवेलची जी मंडळी त्या ठिकाणी त्यांना खूप म्हणजे दुःखद निधन झालं. खूप वाईट घटना झाली की त्या 42-43 लोकांपैकी 27 लोक देवाज्ञ झालेत. खूप वाईट झाली. म्हणून बाबा पूर्वीचे म्हातारे लोक म्हणत, आता ते म्हणत नाही कोणी, जाय बद्री ये सुधरी तर जाय गुजरी. म्हणजे जाय बद्री ये सुधरी म्हणजे ये परत, जाय बद्री जाय सुधरी तर ये गुजरी. त्याचा म्हणायचा अर्थ आला तर चांगलं, तर गेला तर गेला. खूप म्हणजे कठीण अशी ती हिमालयाची यात्रा आहे. म्हणजे जमिनीपासून 5-6 हजार मीटर उंच त्या स्थळ आहेत. ते जाण्या येण्याचा मार्ग कठीण आहे. आणि अशाच महाराजांनी त्यांच्या धर्मपत्नी बहिणी साहेब यांनी आम्हाला चांगली यात्रा घडवली. आणि म्हणून महाराजच्या त्या प्रेमापोटी माझे बरेच विषय होते. आज साहेब कोर्टाचं कामी होते, कोर्टाची तारीख फुली मारून दिली, रविवार होता, पण तरी आमचं जिल्हाधिकाऱ्याकडे आजची मिटिंग होती. आणि बाबाच्या प्रेमापोटी आलात. आपण सर्व मंडळी आली, बोलावं तेवढं कमी आहे. कारण मीच सांगितलं की बाबा कार्यक्रमाला सुरुवात करा. बोलणारे वक्ते या ठिकाणी भरपूर आहेत, पण मी आपल्या सर्वांच्या वतीने आमचे आदरणीय गुरु
हरिभक्तपरायण संतोष महाराज यांना सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देईल. आज त्यांचं वय मला वाटतं 50, 52, 55 काय 47 म्हणजे माझ्यापेक्षा बी कमी होईल. म्हणजे तरुण दिसणारा माणूस म्हणजे आजी हा व्यक्ती घोड्यावर बसायच्या लायक आहे. 27 काय 40-42 वर्ष नवरदेव होतात. आणि या सुरेश भाऊ या आमचे ज्येष्ठ भारतीय जनता नेते या विभागाचे कार्यकर्ते आले आहेत. सुरेश भाऊ धनके या इकडे. आणि म्हणून अशा कमी वयामध्ये त्यांनी खूप आपला चरितार्थ करताना त्यांनी मला सांगितलं होतं त्यांच्या मुलगा आणि मुली खूप एक चांगलं शिक्षण घेत आहे. एक पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण आहे. त्यांचा व्यवसाय सुद्धा एक चांगला कीर्तन करतात. सोबत लोकांना तीर्थ घडवतात आणि अगदी कमी नफ्यामध्ये. म्हणून मला एक छोटीशी ओळ आठवली. मी काय तेवढा पण तुकाराम महाराजांचं वाक्य आहे, कमवूया धन उत्तम व्यवहार आहे. म्हणजे ते जे धन संपत्ती थोडीफार कमवत आहे ते उत्तम व्यवहार करून कमवूया धन उत्तम व्यवहार आहे. याच्यातून त्यांचं स्वतःचा प्रपंच चालू आहे. असे कर्तबगार त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये त्यांच्या हात याच्यापेक्षा चांगली सेवा घडो. ते एक स्टार प्रचारक म्हणून धर्माचे. आणि त्यांनी आजचा जो विषय घेतलाय ह्या भावी काळामध्ये ते या हिंदू धर्माची म्हणा का आध्यात्मिक क्षेत्राची म्हणा ते स्टार प्रचारक बनल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देताना धनसंपत्ती काय येते जाते फुटून जाते पण परमेश्वर त्यांना निरोगी आयुष्य देव. कारण आपण बघितलं नजीकच्या काळात कोरोनाच्या वेळी लखपती करोडपती रोडपती सर्व गेले. आणि म्हणून बाबांना बाकी तर मिळणार आहे पण आमच्या या महाराजांना परमेश्वर निरोगी असं आयुष्य देव आणि असाच त्याचा 100वा वाढदिवस करण्याची संधी आपल्याला मिळो आणि त्याचं भाषण करायची संधी यायची मला पण संधी मिळो. जो होगा होगा मनोज भाई पण त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी येऊ अशी परमेश्वराला विनंती करतो. लांबणारं भाषण संपतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत ही ज्ञानवर्धक और उत्साहवर्धक भाषण दिया भाई साहब ने. साथियों, फूल कितना भी सुंदर हो तारीफ उसकी खुशबू की होती है और आदमी कितना भी बड़ा हो तारीफ उसके गुणों की होती है. और जो 6 छक्के पे जो 6 छक्के लगाए 6 गेंदों पे उसको युवराज सिंह कहते हैं. और जो हर काम अच्छा करे उसे संतोष महाराज कहते हैं. तो साथियों, सूरज के बिना सुबह नहीं होती, बादल के बिना वर्षा नहीं होती और चांद के बिना रात नहीं होती और देश की तरक्की संतों के बिना नहीं होती. तो संत ही हमारे जीवन का आधार है, हमारी संस्कृति, हमारी विरासत. और हमारे बीच आदरणीय हमारे धनके साहब आए हैं. मैं उनके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा गजानन भाई से कि आप आए और उनका स्वागत करें. गजानन पाटिल निंबोरा. गजानन महाराज, गजानन पाटिल निंबोरा से आप आए और आदरणीय धनके साहब का स्वागत करें. साथियों, फूल है गुलाब का, उसकी कली क्या काम की, और जो संतों का सम्मान न करे उसकी जिंदगी क्या काम की. जोरदार ताली से स्वागत करें. साथ ही अगले वक्ता के रूप में मैं परम आदरणीय हमारे साहूकारे गुरुजी आवल से निवेदन करूंगा कि आप आए और अपने ओजस्वी वाणी से अपने विचार व्यक्त करें. आदरणीय साहूकारे गुरुजी. प्रथम सर्व साधू संतांना साष्टांग दंडवत. हा जो परिसर आहे हा वैष्णवाचा परिसर आहे. महादेवाचं मंदिर जे आहे या ठिकाणी हे सुद्धा एक वैष्णव होते. आजच्या सभेचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ, सर्व भक्तगण, सर्व भजनी मंडळी, टाळकरी माळकरी, या गावातील नागरिक, सभेला असलेले सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, आजचा हा जो दिवस आहे आपल्या लोणीचे महाराज यांनी सांगितलं की मोठा वर्दळीचे दिवस, वरून पावसाचा धोका, कामाचे दिवस,
सराफदादांना असं सांगतो की तुमचं पांडुरंग सराफ, पांडुरंगाची नगरी, त्या ठिकाणी राहणारे, वास्तव्य करणारे कृष्णाजी पाटील, काल महाराजांचा फोन आला शेतात, ते पण शेतात, मी पण शेतात. लगेच मला फोन लावला, महाराजांचा वाढदिवस आहे उद्या, आपल्याला तिथं जायचं आहे. 400 बिघ्याचा ताण सोडून कृष्णाजी पाटील सुद्धा इथं हजर राहिले. धन्यवाद. सर्व लोक या ठिकाणी हजर आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. मला महाराजांबद्दल आजचा जो वाढदिवस आहे हा मोठ्या स्वागतामध्ये, आनंदामध्ये पार पडतोय. महाराजांचा एक अनुभव मी सांगतो. मी एक शिक्षक. गुरुजी, आमची टूर गंगासागर यात्रेची आहे, तुम्ही पण चला. गुरुजी लोक बारीक असतात. 2 सीटा बुक करा, 3 जण बसा. गुरुजीला मिळाली संधी. गुरुजी म्हणतो, महाराज माझं नाव लिहून घ्या, आम्ही 3 जण येऊ. पण त्यात 3 जण कसे आहे हे तुम्हाला वर्गीकरण करून सांगतो. धर्मपत्नी वारली, तिच्या जागेवर मुलीला घेतो. मुलीला एक मुलगा न मुलगी आहे. ते एका शीटवर बसतील, ती गमायले कारण एका शीटवर मी. 4 जण झाले. 3ची मोभा महाराजांनी दिली, पण 4 जण झाले. गंगासागर यात्रा दोघं लक्ष्मी नारायणाने अतिशय 3 आठवडे आनंदात घालवली. गुरुजी, कृष्णाजी तुम्ही सांगा तो स्वयंपाक संध्याकाळी. रस्त्यावर गाडी थांबली की बाजार करायचे, स्वतः हाताने वाढून द्यायचे. आनंदात पशुपतीनाथ पर्यंत घेऊन गेले. असे संत संतोषजी महाराज यांना परमेश्वर शतायुष्य देव. 100 वर्ष त्यांचं निरोगी शरीर राहो. आणि अशाच तीर्थयात्रा ते धर्माचं कार्य करण्यासाठी, आपला धर्म वाढवण्यासाठी मी एक गुरुजी आहे म्हणून दाखवतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावी. असे ते जगाला प्रेम अर्पवणारे आणि या भारत देशाला उंचावर जे नेतील ते संतच नेतील असं मला तरी वाटतं. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. या भारत देशाचं भान जे आहे ते फक्त संत मंडळींनाच कळेल, तुम्हा आपणांना कळणार नाही. म्हणून या देशाच्या रक्षणाचं मोठं धर्माचं कार्य करणारे हे व्यासपीठ आहे. अशा प्रकारे दोघं लक्ष्मी नारायणांना संतोष महाराज त्यांच्या धर्मपत्री पत्नी यांना परमेश्वर दीर्घायुष्य देव, आरोग्य निरोगी राहो. आणि असेच त्यांचे सोहळे आणि अशीच यात्रेला गर्दी त्यांच्या बरोबर राहो. ते अतिशय आनंदामध्ये यात्रा करून देतात. याच्या पुढे आम्ही केदारनाथ बद्रीनाथला जाणार आहे. संतोष महाराज आमचे नाव यावरून 40-50 लोकांचे आपण बुक करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माझे बोलण्याची संधी दिली संयोजकांनी, म्हणून संयोजकांचे सुद्धा आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. बहुत बढ़िया साथियों, गुरु करो जानकर न पानी पियो छान कर. गुरु ही अपने को एक अच्छी राह दिखाते हैं और अभी अपन ने शिक्षक दिन भी मनाया. इसी कड़ी में हमारे बीच आदरणीय प्रहलाद पाटिल साहब भी आए हैं. मैं आपके स्वागत के लिए आदरणीय मुकुंदा कड़ू से निवेदन करूंगा कि आप आए, आदरणीय प्रहलाद भाई का स्वागत करें. मित्रों, कोई किसी माल पे मरता है, कोई किसी चाल पे मरता है, कोई किसी गाल पे मरता है, और मरना है तो यशोदा के लाल पे मरो. यशोदा का लाल कौन है? कन्हैया. और ऐसे कन्हैया महाराज यहाँ पे आए हैं. मैं निवेदन करूंगा कि आप आए और आपके स्वागत के लिए संतोष साड़ी जी आप आए और उनका स्वागत करें. ये सूर्य सम्राट के बादशाह है कन्हैया महाराज. बहुत ही अच्छा सुंदर गाते हैं और आदमी पूरा गदगद हो जाता है.
तो इनके वाणी में सत्यता है, इनके विचारों में पवित्रता है। भले हाइट भी कम है, काम भी छोटा है, लेकिन नाम बहुत बड़ा है। आइए महाराज। साथ ही हमारे बीच परम आदरणीय भावराव महाराज, जो कि पूरी क्षेत्र में अपना एक धर्म के प्रति, जनमानस के प्रति सकारात्मक ऊर्जा के साथ कार्य करते हैं। ऐसे आदरणीय गुरुजी भावराव महाराज, मैं आपसे निवेदन करूंगा कि आप आए और अपने आशीर्वचन यहाँ पे प्रदान करें। मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, चराचरामध्ये वास करणारी ब्रह्मचित्कला आईसाहेब मुक्ताईंच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर, त्याचप्रमाणे सद्गुरु कुंवर स्वामी, सद्गुरु सीताराम मंजोबा, अशा महात्म्यांच्या पवित्र पावन भूमीमध्ये आज आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने, कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र प्राध्यापक नेवे सर, त्याचप्रमाणे वैकुंठवासी सद्गुरु दिगंबर महाराज परंपरेचे गादीपती आदरणीय गुरुवर्य दुर्गादासजी महाराज, व्यासपीठावर उपस्थित सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, त्याचप्रमाणे काही राजकारणातील प्रमुख नेते आणि सर्व वारकरी मित्रांनो, कार्यक्रम पत्रिकेत वारकरी मेळावा लिहिलेला आहे आणि हेडिंग आहे संतोष महाराजांचा वाढदिवस किंवा अभिष्ट चिंतन सोहळा। सर्वप्रथम मी संतोष महाराजांना त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो। त्यांचं उर्वरित जीवन हे सुखी समाधानाचं, समृद्धीचं, उत्तम आरोग्याचं जावं अशी आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी, कुंवर स्वामींच्या चरणी, सीताराम मंजोबांच्या चरणी प्रार्थना करतो। दुसरा मुद्दा आहे वारकरी मेळावा आहे आणि वारकरी मेळाव्यामध्ये अनेक राजकारणी नेत्यांची देखील उपस्थिती आहे। मला आनंद वाटला की वारकऱ्यांची दखल घेणारे सुद्धा राजकारणी असतात, याचा प्रत्यय या कार्यक्रमात येतोय। म्हणून आपण या ठिकाणी येताना राजकारणी म्हणून नाही तर वारकरी म्हणून आलेला आहात असं मी तरी समजतो। म्हणून सर्वप्रथम आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो की वारकऱ्याचं पहिलं लक्षण आहे कपाळावर गंध आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळ। म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे राजकारणी लोकांकडून की आपण सगळ्यांनी माळकरी व्हावं, गंध लावावा, कारण वारकऱ्याच्या मेळाव्यामध्ये येत असताना ही लक्षणं अत्यंत आवश्यक आहे। वारकरी संप्रदाय व्यापक संप्रदाय आहे। यावे ज्ञानासाठी आणि निघावे सेवेसाठी असं ज्या संप्रदायाचं ब्रीद आहे त्यानुसार अनेक धर्मप्रचारक मंडळी
वारकरी संप्रदायाचं ज्ञान, त्याचा प्रचार प्रसार या ठिकाणी समाजामध्ये करतायत. आणि तो करत असताना जसं माऊली म्हणतात, ते ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा हाच दारवंटा. जे ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे, ते ज्ञान सेवा म्हणून वाटायचं आहे. म्हणून कीर्तन असताना कीर्तन सेवा असा शब्द वापरला जातो. त्या सेवेमागे माऊलींची भूमिका अमृतानुभवामध्ये त्यांनी सुंदर स्पष्ट केलेली आहे की सेवा ही एकात्मिक असावी, भ्रांतीमूलक नाही. सेवेत जर भ्रांतीमूलकपणा आला तर मग वरपांगपणा, सकामता, दांभिकता असे अनेक प्रकार त्याच्यात होण्याची दाट शक्यता असते. म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. या गीतेच्या न्यायाने एकात्मिक रीतीनं आपल्या अंगी हा सेवाभाव असणं गरजेचं आहे. मग ते संसारिक जीवन असो का पारमार्थिक जीवन असो. कारण पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा कधी कधी संसार होतो. मामासाहेब दांडेकर सांगायचे, परमार्थ करता करता संसार घडतो. ज्या संसाराला सोडून परमार्थ करण्यासाठी संतांनी आपलं जीवन वेचलं, तिथं जर परमार्थ करता करता संसार होत असला तर त्या सेवेचं फल मिळत नाही. संतोष महाराज साऱ्या महाराष्ट्रात फिरताय. कीर्तनापेक्षा मुख्य काम ते यात्रा कंपनीचं करतात. माझी अपेक्षा आहे की यात्रा कंपनी प्रपंचासाठी वापरा, पण लोकांच्या सेवेसाठी कीर्तन सुद्धा करा. कीर्तन हल्ली त्यांनी कमी केलेली आहे. जितकी जास्त कीर्तन तुम्ही कराल तितकी प्रगल्भता तुमच्यामध्ये येईल. कीर्तनाने माणूस घडतो. कीर्तनाच्या बरोबर यात्रा होतच राहते. कीर्तन हीच एक मोठी यात्रा आहे. आम्ही रोज फिरतो 300, 400, 500 किलोमीटर. महाराष्ट्रात त्यांच्या पायाला भौरी म्हणतात, एक कन्हैया महाराज म्हणून त्यांची गाडी बी दमदार, वजनदार माणूस आहे, पॉवरफुल माणूस आहे. यात्रा घडतच राहणार आहे. जीवन ही सुंदर यात्रा आहे. आणि ती करत असताना या वारकरी संप्रदायामध्ये ज्या उणीवा आहे तोही आजच्या सभेचा विषय आहे. अनेक मंदिरं पडकी झालेली आहेत, त्याचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे. अनेक गावातील कथा कीर्तनाचे सप्ताह बंद पडलेले आहेत, ते सुरू होण्याची गरज आहे. अनेक गावाला हरिपाठ, काकडा आरती ती सुद्धा बंद आहे, ती सुद्धा नित्यनेमाने सुरू होण्याची गरज आहे. आणि हे करता करता जर राजकारणी लोकांना या व्यासपीठावरती आपण स्थान दिलेलं आहे तर त्यांच्याकडून ही अपेक्षा देखील करूया की वारकऱ्यांच्या ज्या उणीवा आहे, ज्या वारकरी संप्रदाय सोडवू शकणार नाही, त्या तुमच्या राजकारणाचा उपयोग करून तुम्ही सरकारच्या माध्यमातून या वारकरी संप्रदायाला जर मदत केली तर मरेपर्यंत हा वारकरी संप्रदाय तुमचा ऋणी राहील. अनेक ठिकाणची मंदिरं अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. या अमोल दादा. आणि ही जी मंदिर आहे ही निधी अभावी बांधता येत नाही. पण आपल्या माहितीसाठी सांगतो, नेवे सरांना माहित असेल की महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीमध्ये
एक योजना अशी आहे की जी मंदिरं पडकी झालेली आहेत ती जर रजिस्टर्ड असतील, त्याची संस्था असेल विश्वस्त, तर तुम्ही शासनाकडे योग्य प्रस्ताव पाठवा. त्याला जीर्णोद्धारासाठी लागणारा पूर्ण निधी 100% निधी शासन देते. अखिल भारतीय वारकरी मंडळाचा मी महाराष्ट्र राज्याचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. या माध्यमातून उस्मानाबाद आताचं धाराशिव, नगर आताचा अहिल्यानगर, त्याचप्रमाणे पुणे या परिसरामध्ये बऱ्याच रजिस्टर्ड संस्था ज्या आहेत मंदिराच्या, त्यांनी जीर्णोद्धार या पद्धतीने शासनाच्या मार्फत केलेला आहे. पण आपल्याकडे कोणी याच्यात भाग घेत नाही आणि राजकारणी सुद्धा तितक्यापुरतं उत्तर देऊन मोकळे होतात. म्हणून आपणाला सर्वांना ती विनंती आहे की शासनापर्यंत आपण हा आवाज पोहोचवावा. वारकरी संप्रदायाची अवस्था अत्यंत बिकट आहे. हरिपाठ घ्यायचा म्हटला म्हणजे त्याला मृदंग, टाळ, विना खर्चिक काम आहे. बऱ्याच गावाला ते जुनं साहित्य खराब झालेलं आहे, ते सुद्धा नाही आहे. ते शासनाच्या माध्यमातून मिळते. प्रत्येक पंचायत समितीला टाळ, विना, मृदंग भजनी मंडळाला विनामूल्य मिळतो. परंतु ते साहित्य आल्यानंतर कुठे जाते हे समजतच नाही. मी सुद्धा माझ्या मुक्ताई नगरमध्ये अनेकदा प्रयत्न केला, सभापतींना संपर्क केला, राजकारणी लोकांना, आमदारांना संपर्क केला, पण फक्त हो शब्द मिळतो, ते साहित्य संपलं असं उत्तर मिळते शेवटी. तर माझी अशी अपेक्षा आहे की जे कोणी कार्यरत असतील या प्रशासनात किंवा राजकारणामध्ये सक्रिय असतील, त्यांनी हे साहित्य योग्य लोकांना द्यावं. जिथे खरंच हरिपाठ बंद पडला, जिथे साहित्यच नाही, अशा ठिकाणी ही साहित्याची वाटप झाली पाहिजे, जेणेकरून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदाय हा जगाला शांत करणारा आणि मानसिक शारीरिक स्वास्थ्य देणारा एकमेव संप्रदाय आहे. दुसरं कुठेही शांती तुम्हाला मिळणार नाही. 2 तास कीर्तनात बसा, तुमचं 22 तासाचं कर्म काही असू द्या, पण 2 तास तरी पारमार्थिक घडलं, शांत बसले. ही पॉवर फक्त वारकरी संप्रदायात आहे. आणि म्हणून ते घडलं पाहिजे. म्हणून वारकऱ्यांच्या काय उणीवा आहे, त्या उणीवा त्याच्याकडे शासनातल्या लोकांनी जर लक्ष दिलं तर हा संप्रदाय आणखी जोमाने कार्य करेल. यातून त्यांना आनंद मिळेल, पर्यायाने तुम्ही त्यांचं काम केलं, तुम्हालाही त्याचं पुण्य मिळेल. अनेक लोक मानधनापासून वंचित आहेत. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बसलेले या ठिकाणी सध्या कार्यरत आहे ते. मी स्वतः या समितीवर काही दिवस काम केलंय. अनेक लोकांचे, तुमच्या रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ इथले प्रकरण मी मंजूर करून त्यांचं मानधन 5,000 रुपये प्रति महिना सुरू करून दिलेलं आहे. परंतु हे मानधन जिल्ह्यासाठी फार तोडकं आहे. 100च लोकांना एका वर्षात, 15 तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये, जर 100 लोक मंजूर होत असतील तर 15×90 6 लोकांचा काम एका तालुक्यातून होते. आणि एका तालुक्यात कमीत कमी 1000 प्रकरण आहे. कोणाची निवड करावी हाच प्रश्न येतो. आणि मग त्याच्यातून वाम मार्ग सुरू होतात. मी त्यातलं नाही. ज्या लोकांचे मी मानधन मंजूर केलेले असतील त्यांच्या घरी कधीही जा, मी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे चहा सुद्धा घेतलेला नाही, विनामूल्य. कारण वारकरी गरीबच असतो, म्हणूनच तर तो मानधनाची अपेक्षा करतोय. तर त्याहीकडे प्रल्हाद पाटलांच्या सारख्यांनी जर लक्ष द्यावं. आणि आपल्या परिसरातले, कारण आता मी त्या समितीवर नाही आहे, तर इकडचं काम बिलकुल बंद पडलंय. रावेर, मुक्ताईनगर, यावल इकडे वारकरी नाही का, इकडे कलावंत नाही का, ते वंचित राहतील. म्हणून आपल्यासारख्यांच्या हाती सत्ता आहे, तर किमान आपण याकडे लक्ष द्यावं. इथे एक पुजारी बसलेले, हे गेल्या 10 वर्षापासून प्रकरण टाकले, आणि या माणसाला इतकी आवश्यकता आहे की यांचं कोणीही नाही.
18 वर्षापासून यादव महाराजांचं प्रकरण आहे. म्हणजे ही सुद्धा एक कुठेतरी विसंगती याच्यामध्ये दिसते. म्हणून मी मुद्दामून विषय याच्यासाठी काढला, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तर राजकीय लोक जेव्हा वारकऱ्यांच्या व्यासपीठावर येतात तर तुमच्याशिवाय आमचा बी वाली कोण आहे? मग आम्ही कोणाकडे सांगायचं हे? कारण आम्ही राजकारणी माणसाकडे जो मुख्य पदावर आहे त्याच्यापर्यंत आम्हाला त्यांचा पीईओ जाऊ बी देत नाही. कारण आम्ही फाटके तुटके कपडे घातलेले वारकरी, तिथे चांगला अप टू डेट कपडे घातलेल्या माणसाचा नंबर पहिला लागतो. म्हणून तुमच्यापर्यंत तुम्ही या मेळाव्यात जर आलेला आहात तर मी निश्चितच तुम्हाला अस्सल वारकरी राजकारणी समजतो आहे. म्हणून तुमच्यापर्यंत एक अफिर्मी मांडलेली आहे. एक अस्सल वारकरी राजकारणी होता ज्याने अनेक कामं केले, पण ते आता आपल्यात नाहीये. जे आपल्या रावेर मतदारसंघाचे 2 वेळा खासदार पद ज्यांनी भूषवलं, रावेरचे आमदार जे राहिले त्यांनी इतके कामं केले नाही. अस्सल वारकरी एकादशी करणारा माणूस राजकारणी मी पहिल्यांदा पाहिला. त्यांचं नाव तर स्वर्गीय हरिभाऊ जावळे, त्यांचे चिरंजीव बसलेले आहेत. खूप वारकरी माणूस, म्हणजे असं राजकारणात सोबत नाही असा माणूस होता. परंतु त्या माणसाच्या माध्यमातून बरीच कामं झाली, पण त्यानंतर या कामाला थोडा ब्रेक लागला. तर त्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. पुनश्च आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि संतोष महाराजांना पुनश्च त्यांचं अभिषेक चिंतन करून सुयश चिंततो. धन्यवाद. जय हरी, जय मुक्ताई. बहुत बहुत धन्यवाद महाराज जी, बहुत ही ज्ञानवर्धक और उत्साहवर्धक बातें बताई। साथियों, ये बात सही है कि जीवन में वाणी वचन और व्यवहार ये हमारे कंपनी के प्रोडक्ट है, और हम जिसको ज्यादा प्रचलित करेंगे उतनी हमारी चमक बढ़ेगी। साथियों, ये बात भी सही है कि गुरु के द्वारा डांटा गया शिष्य, पिता के द्वारा डांटा गया पुत्र, और सोनार के द्वारा पिटा गया सोना आखिरी आभूषण बनता है। और ऐसे हमारे बीच आदरणीय अमोल जावड़े साहब आए हैं, जिनके पिताजी ने जो काम किया, नाम ही उनका हरि था। जो हरि का काम करता है वो हरि बन जाता है। ऐसे आदरणीय अमोल पाटिल के अमोल जी जावड़े जी के स्वागत के लिए, जो भारतीय जनता पार्टी के जिला के अध्यक्ष है गोपाल पाटिल केराला, आपसे निवेदन करूंगा कि आप आए और भाई साहब का स्वागत करें। साथ ही हमारे बीच गोविंद महाराज महाजन, आपके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा रविंद्र भाई काशीराम आप आए और गोविंद महाजन का स्वागत करें। रविंद्र काशीनाथ, गणेश भाई भी तैयार रहे, गणेश मधुकर, गणेश मधुकर आ जाए। राजेंद्र लासुरकर जी, आपके स्वागत के लिए मैं निवेदन करूंगा गणेश भाई आप आए, गणेश मधुकर और भाई साहब का स्वागत करें। साथियों, ये बात भी सही है कि गले में यदि सोने की माला रखो तो चोर आता है, और तुलसी की माला रखो तो माखन चोर आता है। इसी कड़ी में मैं निवेदन करूंगा आदरणीय हमारे वासु भाई नेरवाले जी विवरा, आप आए और अपने विचार व्यक्त करें। जिस महाराज ने अपने लिए समय दिया तो एक दिन अपने लिए दिया तो क्या फर्क पड़ता है महाराज जी। आ जाओ। आपल्या वाघोळ या पावन भूमीमध्ये संत वारकरी मंडळाचा आजचा हा मेळावा, या मेळाव्यासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक नेवे सर आणि हिराभाऊनी ज्यांची ज्यांची नावं घेतली ते सर्व संत मंडळी, उपस्थित वारकरी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, आजचा जो कार्यक्रम आहे आमचे परम मित्र संतोष महाराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वारकरी मेळावा या ठिकाणी आयोजित आहे। खरोखर संतोष महाराजांसोबत अजून 1-2 वर्ष मी राहिलो असतो, 2008 पासूनची आमची मैत्री आहे,
तर मी पण या ठिकाणी महाराज झालो असतो. संतोष महाराजांचा प्रयत्न होता. आम्ही रावेरला ग्रामीण भागामध्ये भागवत सप्त्याचं आयोजन सुद्धा त्यावेळेला केलं होतं. आणि संतोष महाराज नेहमी सांगायचे, वासुभाऊ हे बाकीचं सोडा, हरिनामामध्ये भरपूर आहेत, हरिनामातच जे काही आहे ते सर्वस्व हरिनाम आहेत. तुम्ही याच्यात सहभागी व्हा, आपण कीर्तन करत जाऊ, कीर्तनातून आपण आपला प्रपंच सुद्धा आपल्याला करता येईल, संतच्या माध्यमातून आपली जनतेची सेवा होईल. असे महाराजांचं स्नेह मला गेल्या 15-16 वर्षापासून लाभलेला आहे. महाराजांबद्दल या ठिकाणी सांगावं नक्कीच वाटेल की महाराजांचा संसार असेल किंवा त्यांचं व्यक्तिगत जीवन असेल, अगदी संघर्षमय असं या जीवन महाराजांचं आहे. त्यांच्या या संघर्षातून त्यांनी कुठे आळंदीला ते शिकायला गेले नाही महाराज म्हणून, परंतु ज्या वेळेला पहिलं कीर्तन त्यांचं पाडल्याला झालं, महाराजांच्या डोक्यात आलं की आपल्याला कीर्तनकार व्हायचं आहे. पहिलं कीर्तन पाडल्याला त्यांनी सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये अनेक कीर्तनकार, उच्च पदस्थ संत मंडळी यांना भेटत गेली आणि त्यांच्या विचारांची प्रगल्भता वाढत आज चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून आपल्या परिसरात संतोष महाराजांचं नाव आहे. संतोष महाराजांच्या निमित्त अजून बोलावं असं वाटेल की त्यांची जे 2 मुलं आहेत या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतंय की त्यांचे 2 मुलं, हे भूषण आणि रोशन, दोघं चांगले सुसंस्कृत आणि उच्च असं पुण्यामध्ये चांगल्या सिम्बासिस के कोणत्या कॉलेजला, फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेत आहेत. फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी म्हटल्यानंतर सुटाबुटातला विद्यार्थी तरुण आपल्या समोर चित्र उभं राहते, परंतु महाराज त्यांचा मुलगा कॉलेजला जाताना सुद्धा धोतर आणि आपला हा नेहरू शर्ट आणि टोपी घालून शाळेमध्ये जातो. आपल्या वडिलांकडून या वारकरी मंडळीचा आपला प्रसार झाला पाहिजे, आपल्या धर्माचा प्रसार झाला पाहिजे असं शिक्षण त्यांनी त्यांच्या मुलांना दिलेलं आहे. त्यांची मुलगी इथे बसलेली आहे, एक चांगली विशारद अशी गायिका आहेत. त्यांनी टीव्हीवरती पण अनेक शो मध्ये तिने गायन केलेलं आहे, जे मुलांवरती सुद्धा चांगले संस्कार या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी टाकलेले आहेत. तर महाराज, तुम्ही जे एकटेच काही मोठा तीर मारला असायला भाग नाहीये, त्यासोबत आमच्या ताई साहेबांचं सिंहाचा वाटा आहे. म्हणजे महाराजांचे आम्ही सालेबहिण्यांचं नातं पण लावतो, म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून वाघोड पासून असेल तर चारीधाम, बद्रीनाथ, केदारनाथ, जे बी कठीण यात्रा असेल तुमच्या सोबत आमच्या ताई साहेब करतायत. सुरेश भाऊ, आपण नुकतीच त्यांच्या सोबत यात्रा केली. इकून जाताना मध्ये सुरुवातीला त्यांची गाडी बिघडली होती, पण सुखरूप यात्रा त्यांची आपल्या घरापर्यंत पोहोचली. म्हणजे महाराजांचा प्रयत्न असतो की त्यांच्या सोबत जी गेलेली मंडळी आहे ते आपल्या कुटुंबातील आहेत, आपल्या परिसरातील आहे, आपल्या परिवारातील आहे. या जशाप्रमाणे आपण नेण्याची जबाबदारी आहे, तशी चांगल्या पद्धतीने यात्रा घडवून घरापर्यंत आणण्याची त्यांची जबाबदारी असते. आणि त्याला वाटू देत नाही ते किंवा आपण यात्रेत फार कठीण हिच्यामधून जातोय किंवा काही आज एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये बोलून चालून खाऊन पिऊन ते महाराज त्यांची यात्रा करतात. महाराजांचा जीवनातील जो संघर्ष पाहिला तर महाराजांना यात्रा कंपनी केल्याशिवाय भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं या ठिकाणी की महाराजांना यात्रेचा प्रपंच केल्याशिवाय त्यांचा अध्यात्म त्यांच्याकडून घडणार नाही. कारण की त्यांच्या जीवनातील त्यांच्याकडे कौटुंबिक जे अर्थव्यवस्था आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे तेवढी नसल्या कारणाने त्यांना यात्रा कंपनी करून मग कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, मध्ये जिथे काही भजन, आम्ही मध्ये भजन भारुडामध्ये पण महाराजांसोबत मी सामील होऊन जातो. एक चांगला महाराजांचा या ठिकाणी प्रयत्न आहेत. आज वारकरी मंडळीच्या जिल्ह्याच्या माध्यमातून मागच्या वेळात सुद्धा हरिभाऊ असताना महाराजांनी आपल्या परिसरात प्रत्येक गाव पिंजून काढलं होतं. प्रत्येक गावात वारकरी निर्माण झाला पाहिजे हा तेव्हापासूनचा संकल्प आहे. त्याला मागच्या 15 दिवसापूर्वी अमोलदादा बोलले होते की आपण गावागावातील जे वारकरी मंडळी आहेत त्यांना टाळ मृदंग देण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून जो महाराष्ट्र शासनाचा सुद्धा प्रयत्न आहे. आपण ह्या वेळेला पंढरपूरला गेलात, आतापर्यंत कधी या जे दिंडी जायची त्या दिंडीची दखल घेतली जात नव्हती सरकारकडून, परंतु आस्तिक आपलं असलेले सरकार आहे, हे देवाच्या प्रती श्रद्धा ठेवणारे हे सरकार आहे. या सरकारने या दिंडी सोहळ्यासाठी नाम मात्र का असे ना 20,000 रुपयांची भेट आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी दिली. आणि हे कार्य असंच भविष्यात चालू राहिलं पाहिजे.
तर आपल्याला आपल्या विचाराचं त्या ठिकाणी सरकार असायला पाहिजे. म्हणजे आस्तिकतेचं सरकार असेल तर आस्तिकतेप्रमाणे ते आपल्याला सोयी सुविधा देतील. महाराजांनी सांगितलं या ठिकाणी आपले मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दिला जातो. आपल्या गावातील जे मंदिर आहेत त्या मंदिरांना आपण क दर्जाच्या स्वरूपामध्ये आणा, म्हणजे आपल्याला जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आवश्यक असलेला निधी मिळेल. ब दर्जात गेलं तर 1 कोटी रुपयापर्यंत आपल्याला निधी त्यातून मिळतो. अ दर्जात गेलं तर अमर्याद असा निधी जो आपल्या मुक्ताईनगरला आपल्या शेजारी इथे आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या प्रमाणात तिथे सुधारणा सुरू आहेत. म्हणून आपल्या आपल्या गावातील जे हनुमान मंदिरं असतील, विठ्ठल मंदिर असतील किंवा जे मंदिरं असतील त्या मंदिरांना क दर्जात कसं आणता येईल, म्हणजे क दर्जात आणलं तर निधी मिळणं सोपा जातो. म्हणून आपण तो सुद्धा प्रयत्न करावा. आणि ज्या आपल्या परिसरात जो कार्यकर्ता कार्यरत असेल त्याला सोबत घेऊन त्याला सांगा की हा प्रस्ताव तुम्ही आमच्या मंदिराचा पाठवा, म्हणजे आपल्याला निधी मिळायला सोपं जाईल. आपला सर्वांचा ध्येय उद्देश एकच, आपला धर्म वाचला पाहिजे, वाढला पाहिजे, धर्माचं काम आपल्या सर्वांकडून झालं पाहिजे, अध्यात्म जिवंत राहिलं पाहिजे. तुम्ही हे करायचं झालं तर महाराजांच्या म्हणण्यानुसार योग्य लोकांपर्यंत वारकरी साहित्य पोहोचलं पाहिजे. परंतु शासनाचे नियम आहेत की त्याच्यामध्ये 4-5 जण SC ST पाहिजे. SC ST असेल तर त्यांना टाळ मृदंग देता येईल, म्हणून ते योग्य लोकांपर्यंत येत नाही. आणि SC ST काही बऱ्याच मंडळींना त्यातला रस आहेत, परंतु काहींना त्यातला रस नाही. म्हणून या ठिकाणी महाराजांनी आजचा जो मेळावा ठेवलाय एक नक्कीच चांगला असा मेळावा आहे. महाराजांना दीर्घायुष्य लाभो, शतायुष्य लाभो. महाराजांचा जो परिवार आहे, आमचा रोशन भाचा, आमचा रोशन आणि भूषण, आमची मारुती दिदी यांचं सुद्धा आयुष्य उज्ज्वल हो. आणि महाराजांची आठवण असंच सत्कर्म सत्कार्य भविष्यात घडत राहो. ह्याच महाराजांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने शतायुष्यासाठी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद भाई साहब। ये बात भी सही है कि कायदे में रो तो फायदा होता है। अब शासन का नियम है, उस हिसाब से चलना पड़ेगा। साथियों, आज अपन देख रहे हैं कि केवल 3 लोगों की चल रही है। प्रधानमंत्री बोलते हैं झाड़ू उठा तो पूरा देश स्वच्छ हो जाता है, और प्रदीप मिश्रा बोलते हैं 1 लोटा जल सारी समस्या का हल, और वारकरी संप्रदाय के लोग बोलते हैं उठा आणि हरि हरि मना। इसी कड़ी में मैं आदरणीय हमारे बीच कन्या महाराज, जो कि मध्य प्रदेश और महाराष्ट्र में भक्ति की रस धारा आ रहे, तो किसी ने ठीक ही कहा है कि भक्ति में नाचोगे तो चढ़ जाओगे, भक्ति में नाचोगे तो तर जाओगे, और फिल्म में नाचोगे तो डूब जाओगे। तो इससे महाराज से मैं निवेदन करूंगा कि आप आए और अपने विचार व्यक्त करें। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसोक्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मध्यदीनशाकीयदेशस्थयजुर्वेदी कुलकर्णपनहि जाची उपाधी त्र्यंबक पंतवनशी अवतार झाला। नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, आदि शक्ती मुक्ताबाई की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु कुंवर स्वामी महाराज की जय, सद्गुरु सीताराम जोबा महाराज की जय। करुणा वर्णालय भक्तवांचित कल्पतरू श्री तडित्युत विनिंदित पितांबरधारी भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने चराचरामध्ये वास करणाऱ्या ब्रह्मचित्कला अमृत संजीवनी आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपा आशीर्वादाने समस्त साधू संतांच्या कृपेने सद्गुरु कुंवर स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत मंगलमय झालेली आपली ही भूमी, तथा सीताराम मुजोबा यांच्या सानिध्याने वास्तव्याने पावन पुनीत झालेलं आपलं हे नगर ग्राम वाघोड, आणि या वाघोड गावातील रहिवाशी आमचे परम मित्र, आदरणीय मित्र हरिभक्तीपारायण संतोष महाराज वाघोडकर, प्रांताध्यक्ष विश्व वारकरी सेना, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे संतोष महाराज,
यांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहात. महाराजांनी म्हटलेलं आहे, आकल्प आयुष्य व्हावेत या कुडा, आकल्प आयुष्य व्हावेत या कुडा, अकल्प आयुष्य व्हावेत या कुडा, माझी या सकडा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काढी, ही संत मंडळी सुखी असो. या उक्तीप्रमाणे हरिभक्ती पारायण संतोष महाराज यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि याचप्रमाणे वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्या हातून निरंतर घडत राहो, ही श्री मुक्ताई चरणी सदिच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो. आज व्यासपीठावर जमलेले समस्त महाराज मंडळी, हरिभक्ती पारायण गुरुवर्य दुर्गादास महाराज नेहते, हरिभक्ती पारायण गुरुवर्य भाऊराव महाराज सर, समस्त महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्येष्ठ कीर्तनकार, ज्यांना विनोदी कीर्तनकार म्हणून संपूर्ण यावल रावेर तालुका ओळखत असतो, आमचे यादव बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील समस्त गुणीजन मंडळी असतील, नेते मंडळी असतील, पुढारी मंडळी असतील या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनी एक विषय काढला होता की हाडाचा वारकरी एक राजकारणी माणूस, असे स्वर्गीय वैकुंठवासी हरिभाऊ दादा जावडे ते आज आपल्यामध्ये नाही, पण आमच्या आदरणीय अमोल दादांनी त्यांची उणीवही भासू दिली नाही, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि महाराजांनी, आदरणीय भाऊराव सर महाराजांनी ज्या ज्या मागण्या वारकऱ्यांच्या केलेल्या आहे, समस्त नेते मंडळींना, पुढारी मंडळींना माझी विनंती आहे की आपण याला थोडं सिरियस घ्यावं या गोष्टींना. नाही, तुमचं एक काम आहे, तुम्ही इथं ऐकतात आणि घरी विसरून जातात. मला येण्याकरता उशीर झाला. भाऊराव आमच्या आदरणीय संतोष महाराजांनी मला खूप लवकर बोलवलं होतं की महाराज तुम्ही 10लाच या, कारण हा कार्यक्रम आम्हीच आखला की आपण तुमच्या वाढदिवसानिमित्ताने वारकरी मेळावा भरूया. येण्याकरता उशीर झाला. काय करू, मजदूर माणूस आहे, सकाळी दवा मारायला गेलो होतो दुसऱ्याच्या घरी रोजाने. आता ते सीझन चालू आहे स्प्रेचं, त्या निमित्ताने फवारणी करायला गेलो होतो, हा म्हणून उशीर झाला. संतोष महाराज, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय भाऊराव महाराजांनी ज्या ज्या मागण्या त्या परत परत मागाव्यात, काय आपण मागणारे नाही, कारण समाजामध्ये मागणारा माणूस हलका समजला जातो. कापसापेक्षा, गवतापेक्षा कापूस हलका आणि कापसापेक्षा याचक हलका. तृणादपी लघुस्तलस्तु लादपी याचकहा, सुभाषितकार सांगतात की गवतापेक्षा कापूस हलका आणि कापसापेक्षा याचक हलका. म्हणून वेळोवेळी आपण याचना करावी हे पण चांगलं नाही, पण नेते मंडळींनी थोडस या विषयाला सिरियस घ्यावं ही माझी विनंती आहे. अमोलदादा आणि आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहे नगर परिषदेचे, या ठिकाणी तुम्ही खरंच या गोष्टीला थोडा अंतःकरणात घ्या, कारण तुम्हाला आता गरज आहे पुढे. माझा स्वभाव थोडा विनोदी आहे, मी म्हणजे माझं वाटून नाही घ्यायचं काही. तर वारकरी समाज निश्चित धर्मयो महतो हंती धर्मो रक्षती रक्षित तस्मात धर्म नहंतयो मानो धर्मो हतो वधित. जो धर्म की हत्या करता है धर्म उसकी हत्या करता है, और जो धर्म का पालन करता है धर्म उसका पालन करता है. निश्चित या ठिकाणी बसलेल्या माझ्या समस्त राजकारणी बांधवांनी जर धर्माच्या मार्गावरती वाटचाल केली, मार्गक्रमण केलं, तर धर्म त्यांचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या हरिभाऊ दादांनी गड्यामध्ये माळ घातलेली होती, ती वारीही करायची, मुक्ताबाईचीही करायचे आणि पंढरपूरचीही करायची. तसं प्रत्येक राजकारणी माणसांनी जर बुधवार सोडला, रविवार सोडला आणि गड्यात माळ घातली, तर खरंच धर्माचं रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांची खूप अडचण आहे बाबा, तुम्ही बोलले पण ते मला काही शक्य वाटत नाही. पण असो, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या उक्तीप्रमाणे चालायचं आहे. आणि आदरणीय संतोष महाराजांचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहात. मी महाराजांना माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्याकडून, आणि आता लागलीच मला 1-2 महिन्यापूर्वी खूप मोठं पद मिळालंय. मला सांगायचं नव्हतं, पण आता सांगून देतो. त्याचा कार्यक्रम मोठा व्हायचा आहे. हे सर्व मंडळी मध्य प्रदेशामध्ये बऱ्हाणपूरला सर्व तुम्हाला यायचं आहे. मी तुम्हाला सर्वांना बोलवणार आहे. ते प्रदेश लेवलचं पद आहे. राष्ट्रीय हिंदू वाहिनी हे RSSचं एक प्रमुख अंग आहे, आणि या राष्ट्रीय हिंदू वाहिनीमध्ये मला प्रदेश मंत्रीचं पद प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये
जी फॅसिलिटी आमदाराला असते ती मला पण मिळालेली आहे. 2 पोलीस गार्ड मिळालेले आहे, गाडीला सायरन मिळालेला आहे आणि सर्वच ठिकाणी. आता मी इथे काय आणलं नाही महाराज ते सर्व ते साला आपल्या परिसरात फिरायला लागलो का ते अतिशोक्ती वाटतं. ते 2 पोलीस, ते सायरनची गाडी, ती मी इथे काय आणली नाही. मी ते एक साधा वारकरी म्हणून आलो आणि वारकरीच राहणार आहे. राजकारणी मला व्हायचं नाही. संतोष बाबा, तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला संधी आहे. तर हर पुरुष के पीछे शक्ती का हात होता है असे आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. संपूर्ण तुमचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. दोघही मुलं तुमचे ऐसा पुत्र दे गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा असे झेंडा काढणारे तुमचे दोन्ही पुत्र आहे. वाघोदेवून आलेली ही काही मंडळी आहे. परिसरातून पंचक्रोशीतून रावेर मधून आले असतील, खिरवडून आले असतील, मोरगावून आले असतील, आहेरवाडीहून आले असतील. सर्व माझी हे म्हणजे खानापूरून आले असतील, आमचे धनराज महाराज, रामोल महाराज असतील, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांचा आभारी आहे. आणि संचालन करता खूप चांगले मिळाल तुम्हाला. आमचे आदरणीय मनोज दादा खूप चांगलं यमक जोडतात ते आणि ते काव्य चांगलं आहे त्यांचं. त्यांना सरस्वती माता प्रसन्न आहे. म्हणून आज या वारकरी मेळाव्याच्या निमित्ताने मला वाटतं संतोष बाबा तुम्ही प्रचार प्रसार कमी केला. पब्लिक अजून पाहिजे होती आपल्याला. तर जेवढे वारकरी जमले असतील त्या सर्वांना माझी एक विनंती आहे, आपण वारकरी फक्त म्हणून घ्यायचं नाही. प्रत्येक महिन्याला मुक्ताबाईच्या वारीला सर्वांनी हजर राहायचं. आपण प्रत्येक महिन्याला शुद्ध वारीला पंढरीश परमात्म्याला भेटायला जाऊ शकत नाही, पण वद्य वारीला आदिशक्ती मुक्ताबाईला आपण दर्शनाला जरूर यायचं. कारण माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगापर्यंत आपण जाऊ शकत नाही, पण आपल्यासाठी पांडुरंग असणारी आपली आदिशक्ती मुक्ताबाई आहे. म्हणून सर्वांनी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी हे ब्रीद वाक्य असलं तरी आपल्यासाठी पंढरी असणारी आपलं मुक्ताईनगर. सर्वांनी वारीला यायचं. आदरणीय दीपक महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. दीपक महाराजांबद्दल बोलण्याचं ठरलं तर मागच्या बॅच मध्ये दीपक महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. म्हणून आपल्या रावेर तालुक्याचं भूषण आदरणीय दीपक महाराज आहे. रावेर तालुक्याचं भूषण असणारे आमचे संतोष बाबा, आपणाला मी पुन्हा पुन्हा माझ्या कुटुंबाकडून, माझ्याकडून आणि माझ्या सर्व मंडळाकडून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपल्या हातून ही ईश्वर सेवा, ही जनसेवा अशी सतत घडत राहो ही विनंती करतो. सर्व महाराज मंडळींनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहे. मी काही जास्त मोठा महाराज नाही. मला सर्व म्हणू लागले, महाराज तुम्ही व्यासपीठावर या, व्यासपीठावर या. म्हटलं मी रोज व्यासपीठावर असतो, मला थोडं खाली बसू द्या. थोडं बरं वाटते खाली बसल्यानंतर, है ना. खाली बसल्यानंतर माणसाचा अहंकार नष्ट होतो महाराज, दुसरं काही नाही. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदाचा भाविकासा. मग आज आमच्या महाराजांचा वाढदिवस आहे. मी गाथ्यातलं नाही पण तेच थोडस म्हणून देतो. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल है मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू डिअर दादा श्री. आणि म्हणून संपूर्ण महाराज मंडळीचा मी आभारी आहे. मला 2 शब्द बोलू दिले त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. मनोज दादा आपलाही आभारी आहे. संतोष महाराज आपलाही आभारी आहे. यानंतर आहे का काही व्यवस्था? मी शेतातून डायरेक्ट आलोय म्हणून म्हटलो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बहुत ही ज्ञानवर्धक और उत्साहवर्धक, यानी रग रग में ऐसा खून दौड़ा दिया, इसीलिए तो उनको संत बोलते हैं. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की
आकल्प आयुष्य आकल्प आयुष्य व्हावे तया गुळा आकल्प आयुष्य व्हावे तया गुळा आकल्प आयुष्य व्हावे तया गुळा आ
आकल्प आयुष्य आकल्प आयुष्य